गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. बुग्गू आणि मी आम्ही बाहेर निघालो आहे दादर चैत्यभूमीला. बिकॉज आज 14 आजच्या दिवशी तिथं अलाउड नसतं राईट, म्हणून आम्ही 30ला गेल्या वर्षी पण गेलेलो, तसं यावर्षी पण चाललो आहे. जाऊन तिथे आपण अभिवादन करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ठीक आहे, तर आपण चाललोय कशाने? उबरनी चाललोय. कार येते बुक केली आपण, तर ती येईलच थोड्या वेळात. मम्माची तब्येत थोडीशी डाऊन आहे सकाळपासून, तर मम्मा घरी आराम करते. मी आणि बुग्गूच चाललोय है ना बेटा? अरे अरे झोपली का काय? अरे झोपली का काय? आपली उबर पण आली फ्रेंड्स, 6171. काय कोणाला? हा, मम्मा खिडकीतून बाय करत होती. ती गेली मम्मा, ते बघ. इथून ना ब्लॉग मध्ये नसलीच लागते. तर तसं तर आज संडे, आपण पाहिजे तर ट्रेननी पण जाऊ शकलो असतो किंवा बसनी पण, बट बुग्गू आहे सोबत. तर ह्याच्या अगोदर पण आपण जेव्हा जेव्हा लांब ट्रॅव्हल केलंय बुग्गूला घेऊन, ते पॉसिबल तेवढं नाही होत. ती पण दमून जाते, त्यात मी पण एक्झॉस्ट होऊन जातो, त्यात ऊन पण आहे. त्यामुळे म्हटलं आपण सेफ साईड गपचूप आपण उबर केले 2 तासाची रेंटल. तर आपण त्यांनीच जाणार आहे. मग येता येता आपण मम्मीकडे जाणार आहे. ओके बेटा? आजीकडे काय जायचं? हा, मग जायचं. माझी मम्मी, तुझी आजी काय? मम्मा कोणाची? मम्मा घरी आहे ना, मम्माची तब्येत ठीक नाही, मम्माला सर्दी झाली. अशा टायमिंगला आपण निघतोय जेव्हा पोचता थोडंसं ऊन उतरलेलं असेल. आता उतरताना चप्पल घालायची. ओके, आता रिलॅक्स व्हा, आरामात बस. बसायला सांगितलं, बसायला, झोपायला नाही. अच्छा, पाणी प्यायचे. कुठे कुठे आहे? ओके, समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. हॅलो मैं. हा, कुठं घरीच आहे ना? अच्छा, मी आणि बुकू संध्याकाळी येतो. मग आता आम्ही बाहेर चाललोय. येता येता मग मी आणि बाबा येतो. चालेल चालेल. किती वाजेपर्यंत? 5:45-6. आजी बोलते. हा. काय ग, कशी आहे? जेवली? भातू खाल्ला? भातू खाल्ला तू? बोल ना. अगं बोल ना, काय झालं? हर्ष काय? आजी बोलते ते. पूजा, आजी ऐक ना, आम्ही येतो, म्हणजे येता येता मम्मीकडे पण जाऊन येणार आहे, तर टाइम होईल. ठीक आहे? हा ठीक आहे. हा चल, तू जास्ती हे कर, पाण्यात नको जास्त काम करू, नाही तर अजून होईल जास्ती सर्दी. हे काय केलं? कशाला? झोपली नाही का? नाही, कुठे झोपली ती, मस्ती करते, बसली आहे. तिला प्लीज काही थंड खायला देऊ नकोस, तिला सर्दी झाली. हो, मी खाऊ की नको मग? बस कशी करते? ट्रेन? रिक्षा? रिक्षा कशी चालते? आणि स्कूटी कशी चालते आपली? समोरच आली फ्रेंड्स आपल्या दादर चैत्यभूमी, आणि आपल्याला बाहेरूनच दिसतंय प्रिपरेशन मुद्द्यासाठी. त्यासोबतच पाठीवर बघा पोलीस बंदोबस्त वगैरे वगैरे सगळं काय रेडी आहे इथे. आय जस्ट विश की आपण आहे ना अशा टायमिंगला नाही आलोय की ज्याच्या टाइम पासून आपल्याला आज जाता नाही येणार अभिवादन करायला. का ह्याच्या अगोदर आपण जेव्हा पण आलोय 13 एप्रिलला, तेव्हा लवकर पोहोचलोय जरा 2-3, आणि आज आपण ऊन कमी भेटावं म्हणून 4ला निघालेलो. बघू काय होतं, समजेलच. हे बघा भारी संकेत सगळे आजच येऊन चाललेत. ये मेरा, ठीक है? ओके, तर फ्रेंड्स आपण गाडी इथेच सोडली आहे. मुगूची बॉटल पण आपण नाही घेतली आपण बॅग.
ओके, हे समोर असं काय उद्यासाठी तयारी. अच्छा, आज पार्क बंद ठेवण्यात आलंय. संध्याकाळी मस्त लाइटिंग वगैरे होईल इथे. इथून सगळे शॉप स्टार्ट. चल, आपण 4:45ला पोहोचलो फ्रेंड्स इथे. तरी ऊन आहे ना बेटा, ऊन लागतंय ना. बरं झालं आपण कारने आलो ना. तशी तासात तसं आपण गोरेगाव ते इथपर्यंत करत होतो ना 480 होत होते आणि रेंटल केली की 370, म्हणून आपण 2 तासासाठी रेंटलच केली. ओके, चला जायच्या आतमध्ये. ओके, चप्पल आपण बाहेरच ठेवले. चला, समोरच दादर चौपाटी पण आहे. पण आपला आज खासचा काही चौपाटीचा प्लॅन नाही आहे फ्रेंड्स, बिकॉज बुगूला थोडी सर्दी पण आहे. चला, हात पकडा. आपलं मेन डेस्टिनेशन हेच आहे. हां, नेहमी तसं असतं जायचं, बट आज असं गर्दी होऊ नये म्हणून प्रॉपर त्यांनी नियोजन केलं. इथून यायचं आपल्याला. समोर चैत्यभूमी. टॅक्सी फ्रेंड्स, आता आज रात्रीपासून ते आता उद्या तर अजिबात कुणाला आतमध्ये पॉसिबल नसेल येणं. ओनली फॉर पॉलिटिशियन्स. चप्पल कुठे काढली आपण? पाहिजे तुला बॉक्स पाहिजे. चला शूज घालून घेऊया परत. कुठे? बीच वरती नको बेटा, आपल्याला ओरडा पडेल मम्माकडून. आपण बीचवर गेलो तर मम्मा ओरडणार आपल्याला, समजतं. तर बघ, जेवढे पण स्टॉल आहे तिथे, म्हणजे सगळ्याच्या सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि इतर बुक्सनी पूर्ण भरलेले आहेत. ओके, त्यासोबतच पंचशील फ्लॅग आणि परत निळा झेंडा, या सगळ्या गोष्टी. परत थोडं पुढे आपण बरोबर तिथं चैत्यभूमीच्या एकदमच जवळ गेलो तर तिथे फूल, हार, कॅन्डल्स, या सगळ्या गोष्टी आहेत. बट आय थिंक हे 14 एप्रिलसाठी जरा एक्स्ट्रा कलेक्शन पण आलेलं आहे एकदा. हाय हाय, थँक्यू सो मच. चल, छान आहे. एवढंच की ऊन थोडंसं जास्त नाही तर आपण अजून थोड्या वेळ अजून हॉल्ट केला असता, थांबलो असतो. आणि त्यात आपण आज रेंटल पण केली आहे, त्यामुळे आपण निघू आणि पोचू आता मम्मीकडे. बघू, परत बसायचं घोडागाडीवर, बसायचं. कशाला तिथे उन्हात कशाला? आपण गाडीत सर फिरतोय ना आता. नको नको नको, तुला ऍक्च्युअल गाडीमध्ये फिरवतो. चल चला, खूप ऊन आहे फ्रेंड्स, खूप ऊन आहे सिरियसली.
दो बता के काले नाराजा भवत दो बता के काले नाराजा भवत मंगल हो कल्याण हो खुशी हो परिवार हो कोणता मी बनतो मस्तपैकी बनते जिंकडून आपण ब्लेसिंग्स घेतली and now it will be a good day going further more beautiful what it was going from morning. तर आपलं सेकंड डेस्टिनेशन आपण टाकलं फ्रेंड्स अशोक वडापाव. आपल्याला बँड्राला तर डायरेक्ट निघायचं होतं बट 5च होतं ते. मला वाटलेलं इथे येता उशीर होईल आणि निघता पण उशीर होईल आणि 2 तासासाठी आपण कॅब बुक केली आहे. तर मग आपण 1 तास आहेच तर म्हटलं मग जवळच आहे अशोक वडापाव आणि कधी आपण ट्राय केलाच नाही त्याच्याबद्दल खूप ऐकून पण आहे. तर आपण पटकन एक वडापाव ग्रॅब करू आणि मग मम्मीकडे जाऊ. मग मस्त आहे की पोलीस प्रोटेक्शन आणि या त्या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त चालू आहे फ्रेंड्स. पूर्ण स्ट्रीट पूर्ण होर्डिंग्सनी भरलेली. परत ऊन लागू नये कारण की येतात तरी पण भले अलाउड नसतात मध्ये पण तरी बऱ्यापैकी सगळे येतात अभिवादन करायला बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना नमन करायला. त्यासाठी प्रिपरेशन आहे छानपैकी. पूर्ण स्ट्रीट त्या साईडनी पण या साईडनी पण सगळ्या साईडनी. अच्छा अरे बापरे लाईन. अच्छा इथे तर लाईन लागली फ्रेंड वडापाव खायला. सिक्योरिटी गार्ड पण आहे बाप रे. आप नहीं आ रहे? नहीं जॉईन करोगे तो. तर फ्रेंड्स आपण गाडी सोडून आलो इथं वडापावसाठी लाईन लावायला. लाईन पण काय छोटी मोठी नाही आहे. ही लाईन वडापाव खायला आहे बापरे. बघू आता कधीपर्यंत आपला नंबर येतो. अरे तुझी फ्लाईट इथून मुंबई पासून उत्तराखंड. भाव्या तेच येते दादा जे थोडं रशी लावले ते थोड्या टाइमनी रशी उचलतात आणि 4-5 लोकांना एकसाथ जाऊ देतात. हर दिन ही ऐसा लाइन रहता है? रोजच असते लाइन की आजच है? लाइन रोज असते की आजच है? रोज होती भाई लाइन. रोज इसीलिए 2-3 लोगों लगी है भाई. और की लगाई गई. आज ज्यादा जाओगे गड़बड़ी हो जाएगी. हाँ वो भी बराबर. हिसाब किताब कैसा कर दिया नहीं तो बोलने के बाद मैंने छोड़ दिया लाइन. सब क्या करें बराबर. फायनली आपला पण नंबर आला आणि हे समोर अशोक वडापावचा स्टॉल इकडे. चला आय थिंक हे बनवूनच देतात डिरेक्टली. रिपीट का पैसा आ गया 30 रुपीज. तो टोटल 6 वडापाव फ्रेंड्स तरी झाले 180. चालेल दादा भाई 180 हो गया भाई इनका. भाव्या हे घे पकड. तर हे आपले पार्सल आणि एक आपण ट्राय करायला घेतलेला. आता सांग कसं आहे. टेस्टी आहे. तर हे होतं फ्रेंड्स अशोक वडापाव आणि त्याची एवढी मोठी लाईन. 15 मिनिट्स लागले. 15-20 मिनिट्स आपली लाईन येऊन कलेक्ट करता वडापाव मी टेस्ट केला. बट खरं सांगतो जेवढी हाईप आहे ना मला तरी तेवढं हे नाही. आय हॅव हॅड बेटर टेस्ट एट एनी अदर प्लेसेस. बाकी टेस्टी आहे. बुकुनी माझ्याकडून तत पण खाल्लंय का ना. का डॅडीने का तत दिला तुला. पाणी प्यायचा बुकुनाजवळ पाणी बिकॉज पण बऱ्यापैकी वडापाव खाल्ला. पकडा त्या तिथे आपण एवढे जे पार्सल घेतलंय त्याच्यासाठी कॅरी बॅग नाहीये. आणि जर कॅरी बॅग घ्यायची आहे तर त्यांची 10 रुपये पेडवाली कॅरी बॅग आहे. आणि त्यांचा नॉर्मल वाला खाल्ला आपण म्हणजे आपण काय सांगितलं नाही की आम्हाला तिखट द्या गोड द्या हे करा ते करा जसे ते नॉर्मल सर्व करतात तसं. बट एक्स्ट्रा म्हणजे पाव आतून समजा चटणीने भिजला होता वडा त्याच्यावरती चुरा खूप सारा असा की वडा सावते की चुरा सावते थोडंफार आहे. बट टेस्टी होतं. पण काय माहिती मला ती वडापावची टेस्ट माझ्या डोक्यात आणि तोंडात बसली आहे ना. बेस्ट वडापाव म्हणजे छान वडापाव यायला बोलतात त्याला. त्यांनी होता छान होता. इट वॉज गुड.
इथे पण जोरात एकदम आंबेडकर जयंतीची तयारी चालू असणार आहे फ्रेंड्स. बघू संध्याकाळी काय तयारी दिसली सर आपण नक्की शेअर करू. अरे पण जे इथं मेन आपण राहणारे होते सगळेच रिडेव्हलपमेंट साठी सगळे एरियाच इकडे तिकडे गेले. तर आता काय माहिती जयंती संध्याकाळी असेल की नाही बघू. चप्पल घाला चला. तर आहे मस्तपैकी पण जयंतीची इथं पण तयारी चालू आहे. आपण डेक स्पीकर वगैरे इथं बघू शकतो माझी इथे. परत अजून कुठेतरी स्पीकर्स पण लागलेत. मला वाटतं ते आत्या साईडला लागले असतील. मला वाटलेलं आहे इकडून सगळे शिफ्ट झालेत सगळं काय तुटतंय म्हणून. बट नाही तयारी तर आहे. तू डान्स करणार बेटा जयंतीमध्ये कशा? हा मी तर नाही करत कारण की मला तर लाज वाटते. बट जर आलाच आपण निघेपर्यंत कुठे लागला असेल लेक तर फर्स्ट शॉट बघू डान्स करते की घाबरते आवाजाने. बाबरा तिच्या मगाशी एक सांगायचं राहून गेले. पाव खरंच चांगल्या क्वालिटीचे दिसतात. तर नॉर्मल वडापावच्या स्टॉलवरती जसा पाव भेटतो तसा नाही, चांगली क्वालिटी पावाची. वडापाव मला मगाशी इतका नव्हता आवडला. मगाशी पप्पांशी बोललो तेव्हा त्यांना माहिती आहे. त्यांनी सांगितलं की चटणी कमी जर आपण याच्यामध्ये घेतली आणि जर चुरा प्रॉपर वडापावमध्ये टाकून द्यायला सांगितलं तर याची टेस्ट अजून चांगली होती. जे की अगोदर अजून चांगली टेस्ट होती. बट आता चटणी कमी सांगितली असती तर मग प्रॉपर याची टेस्ट आपल्याला भेटली असेल. अरे वा 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 झालं. फ्लिप झाली. तुला काय पाहिजे तिथं अजून तू चिवडा? नाही तिने खूप मगापासून खात बसलो मी चिवडा. इथे गेलो चैत्यभूमीला, दादर चैत्यभूमी जायचंय. नाही जाऊन आलो तिथं. मग काहीच गरज नव्हती. अरे तिने खाल्लेला हो मी. नाही बेटा मसाला डोसा तिच्यासाठी मागवलेला आणि हा घरी गेल्यानंतर गरमच आहे. हो मी येऊ सर. चल मग बाय. बस ठीक आहे मी येऊ. मम्मीला उद्यासाठी शुभेच्छा वाढदिवसाच्या. कानातलं बघायचं खाली पडले. हा ते बघ मग ब्लूटूथ भेटलं तर. हो हा बाय बाय. सांभाळून ठेवू. हो आणि बाय. उद्याच्या तुलाही शुभेच्छा. हो तुला मम्मी. तरी बघा इथे असं काही डेकोरेशन लाइटिंग फॉर आंबेडकर जयंती. हा चल बाय. गाडी घेऊन येतो. माझी गाडी घेऊन येतो. ठीक आहे बाबांना बाबाकडे. पोचलो होतो आपण घरी. खाली पूजा आली होती घ्यायला बिकॉज आपल्याकडे कॅश नव्हते आणि ऑटोवाल्यांकडे जीपे नव्हतं. तर बुकू आता झोपले. अरे ते निघता मम्मीने ऑर्डर केलेला डोसा तर आम्ही निघालो तोपर्यंत खाली. मम्मीने खाली येऊन दिला परत. अरे किती खोकला लागलाय बेटा. घरी आलो आपण. कधी कधी येतं असं बाळ लाडात. त्याला खालती नसतं झोपायचं, खांद्यावरतीच घेऊन झोपायचं. ते एकदा झोपलं की तिला ठेवतो खाली. तर फ्रेंड्स उद्या आपण निघणार आहे सांगूच थोड्या वेळात. त्याच्या अगोदर नाव इट्स परफेक्ट 12 and 14th एप्रिल. पूजास हॅपी बर्थडे माझी पूजा. थँक्यू.
हॅपी बर्थडे मम्मा, मम्माच्या हॅपी बर्थडे. अरे मम्माला कर. थँक्यू बेटा, थँक्यू बेटा. इकडे सोड दे, चल इथे. अरे नंतर, अरे नंतर चल चल इकडे चल. अरे काय करू. चल 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 इकडे. पूजाचा बर्थडे फ्रेंड्स आज आहे आणि आज आपला प्लॅन आहे मस्तपैकी, ते समजेल आपल्याला उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि आपल्याला बराच टाइम कमेंट्स येतात, तुम्ही कुठे येतात प्लीज एकदा सांगा. तर आम्ही चाललोय विरारला. तर काय आहे, काय करणार आहे विरारला जाऊन, कशासाठी आहे, काय नाही, बर्थडे सेलिब्रेशन साठी काय ठरवलंय ते समजेल उद्याच्या ब्लॉग मध्ये, राईट का. काय लहान आहे का मी आता, बर्थडे आता काय आहे. पण तरी बर्थडे तुझा आहे, माझ्यासाठी स्पेशल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला, तुमच्या सहपरिवाराला, मित्र परिवाराला, प्रत्येकाला, आमच्या तिघांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बेटा थांब ना बेटा. हा हा. आमच्या तिघांकडून तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपीएस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती फ्रेंड्स. एन्जॉय युअर डे, ब्लास्ट करा, वाचून नाचून जशी होईल तशी जयंती साजरी करा. आपण पण बघूच आपल्या जवळपास कुठे असेल, जायला जमेल तसं आपल्याला होतं एका ठिकाणी जायचं, बट वेगळाच प्लॅन आहे. आपण तिकडचं पण काहीतरी आपण एंगेज आहे त्या ठिकाणी, म्हणून आपल्याला उद्या विरारला जावं लागतंय. बट विश जर आपल्याला येता जाता कुठेही जयंती दिसली तर थोडंफार एन्जॉय करू आपण पण बसून. दिसले ना तिला बाबा. अच्छा हा 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 बाबा 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 खूप फ्रेंड्स आहे बघा बाबा. आज आपण गेलेलो ना दादा चैत्यभूमीला, तू जवळ उभी होती ना. तू बाबा बघितले. छान छान, क्युटी 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 क्युटी. पहिला असं केलेलं आवडतं. हे बघ बेटा, आवाज बघ. मम्माची कर नजल, तू मम्माला कर तसं. हा कशा ग तुला चॉकलेट चम्मच. तर आपण परवा आणलेला युट्यूब मधून केक. तर एक स्वीट पीस ऑफ केक, 2 स्वीट स्वीट मम्मा, एक स्वीट सा क्यूट सा केक भोगो. बस. तर इतका वेळ दिलात आजचा आपला ब्लॉग पाहण्यासाठी फ्रेंड्स, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या फ्रेंड्स लगेच नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर, बाय बाय, एन्जॉय युअर डे अँड जय भीम. तुझ्या काय आहे नाही हे मी ना ऍक्च्युली सिरम बिरम लावले. सिरम गेलं, तेल लावत. मी खरं सिरम लावले. आता पुन्हा मला वॉश करावं वगैरे लागेल. प्लीज जाऊ या. सिरम लावलंय, पिरम लावलंय, जा लाव अजून सिरम. बाय द वे, मुंबई इंडियन्स आज हारणारी मॅच जिंकते बरं का. लय लोक बोलतात जिंकणारी मॅच पण हारतात मुंबई इंडियन्स, हे आणि ते. आज काय मॅच जिंकले देवा. काय बेटा. अरे हे कुणी लावला, कुणी लावला, तूच लावला, कुणी लावलं बेटा. अरे बापरे क्यूटी. आता तू गेली कामातून क्विक ट्वीट. अरे वा वा, तू लावलेला केक चालेल बेटा मला.